नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 9 दॅट इज कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो या लेसनमध्ये याआधी आपण ऑलरेडी पाहिलं आहे की कार्बन बॉन्ड्स कसे तयार करतो किंवा कार्बन कोव्हॅलंट बॉन्डच का तयार करतो. त्याचबरोबर कार्बनमध्ये अशा कोणत्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे कार्बन इतक्या मोठ्या संख्येने बॉन्ड्स किंवा कंपाऊंड्स तयार करू शकतो. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण कॅटनेशन पॉवर पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की कार्बनसोबत डबल, ट्रिपल किंवा सिंगल बॉन्ड तयार करू शकतो. त्याचबरोबर कार्बनची एक सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे आयझोमेरिझम आपण पाहिलं होतं की ज्यामध्ये कंपाऊंड्सचं जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर ते सेम असतं, बट त्याचं जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तर ते मात्र वेगवेगळं असतं. त्याचबरोबर आपण हे देखील पाहिलं होतं की कार्बन फक्त हायड्रोजनसोबत बॉन्ड तयार करतं असं नाही, तर कार्बन क्लोरीन असेल किंवा हॅलोजन्स असतील, इतर हॅलोजन्स, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, तर यांच्यासोबत पण कार्बन बॉन्ड्स किंवा कंपाऊंड्स तयार करतं. पण जर कार्बन फक्त हायड्रोजनसोबत कंपाऊंड तयार करत असेल, म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोघंच जर असतील तर त्या कंपाऊंडला आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. ओके, सो हायड्रोकार्बन्समध्ये आपण सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पाहिले होते. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण फंक्शनल ग्रुप पाहिलं होतं. सो फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तर आता आपण म्हणतो की कार्बन हायड्रोजनसोबत बॉन्ड तयार करतं, कंपाऊंड तयार करतं. बट काही केसेसमध्ये कार्बन इतर अनेक एलिमेंट्ससोबत देखील कंपाऊंड्स तयार करतं. मग आता जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्बन एखाद्या पर्टिक्युलर ऑक्सिजनसोबत जर आपलं बॉन्ड तयार करत असेल, म्हणजे कार्बनची वॅलन्सी काय आहे, 4 आहे. सो कार्बनला 4 हायड्रोजन या ठिकाणी असणार आहेत. मग एक हायड्रोजन रिमूव्ह करून जर या ठिकाणी कार्बनने ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजन काय झाला, हेटेरो ॲटम. ओके, ऑक्सिजन काय झाला, हेटेरो ॲटम. कारण या ठिकाणी कार्बनची सॅटिस्फाय कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजनच्या ऐवजी तो आलेला आहे. सो त्याला आपण म्हणणार हेटेरो ॲटम. मग आता या ठिकाणी फक्त ऑक्सिजनच आला, पण जर ऑक्सिजन OHच्या फॉर्ममध्ये म्हणजे अल्कोहोलच्या फॉर्ममध्ये आला असता तर OHला आपण म्हणणार आहोत फंक्शनल ग्रुप. ओके, सो तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण काय काय शिकलो होतो याची रिव्हिजन थोडक्यात झाली असेलच. आता आपण पाहणार आहोत होमोलोगस सिरीज. ओके, सो यू हॅव सीन दॅट चेन्स ऑफ डिफरंट लेंथ आर फॉर्म्ड बाय जॉईनिंग द कार्बन ॲटम्स टू इच अदर. आतापर्यंत आपण काय पाहिलं की कार्बन एकटा देखील मिथेन, जसं की आपण मिथेन पाहिलं होतं, म्हणजे कार्बन एकटा देखील एक कंपाऊंड तयार करू शकतो विथ दी हेल्प ऑफ हायड्रोजन, किंवा कार्बनमध्ये पण बॉन्ड असू शकतं, किंवा असे असंख्य अशा कार्बन्समध्ये पण बॉन्ड असू शकतं. म्हणजे आपण मिथेनपासून डिकेनपर्यंत आपण पाहिले. डिकेनमध्ये आपण काय पाहिलं की कार्बनचे 10 एलिमेंट्स असतात, म्हणजे कार्बनचे 10 ॲटम्स एकमेकांना जॉईन असतात किंवा एकमेकांमध्ये त्यांचं बॉन्डिंग असतं. तर अशा प्रकारे कार्बनचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या लेंथमध्ये कंपाऊंड्स तयार होऊ शकतात. Moreover, you have also seen that a functional group can take place of a hydrogen atom on these chains. मग या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे की हायड्रोजनच्या ऐवजी एखादा फंक्शनल ग्रुप पण तो जो कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये हायड्रोजनची जागा घेऊ शकतो. जसं की आपण OH पाहिलं होतं. OH अल्कोहोल आहे एक प्रकारचं, जे की ऑक्सिजन याच ग्रुपमध्ये येतं, किंवा ऑक्सिजन त्याचा हेटेरो ॲटम आहे आणि OH इज अ फंक्शनल ग्रुप ज्याला की आपण अल्कोहोल म्हणतो. मग सेम अल्डिहाइड आहे, केटॉन आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, जे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो सजेशन आहे की आधी तुम्ही लास्ट व्हिडिओज पहा, सो तुम्हाला हा व्हिडिओ जास्त चांगला समजेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट लेंथ ऑफ कार्बन चेन. म्हणजे एकच सेम फंक्शनल ग्रुप आहे. आता जर आपण OH फंक्शनल ग्रुप घेतला तर OH हा एकटाच फंक्शनल ग्रुप आहे, बट त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन ॲटम्स आहेत, म्हणजे कार्बन ॲटम्स खूप सारे आहेत, बट जो फंक्शनल ग्रुप आहे तर तो एकटा OHच आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल हिअर द कंपाऊंड्स सच ॲज CH3 आहे. आता या ठिकाणी CH3 आहे. CH3ला जो जोडलेला फंक्शनल ग्रुप आहे तर तो OH म्हणजेच काय आहे, अल्कोहोल आहे. आता या ठिकाणी CH3 CH2OH आहे, म्हणजे इथेनॉल आहे. या ठिकाणी जोडलेला फंक्शनल ग्रुप काय आहे, अल्कोहोलच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी CH3 CH2OH, म्हणजे या ठिकाणी एकूण 3 कार्बन एलिमेंट्स आहेत, म्हणजे नक्की हे काय असणार आहे, प्रोपेन असणार आहे. सो प्रोपॅनॉल आहे. त्याच्यानंतर पुढे ब्युटेनॉल आहे. अशा पद्धतीने असंख्य एक सिम्पल
फंक्शनल ग्रुप वापरून आपण यांसारखे अजून अनेक कंपाऊंड्स तयार करू शकतो. म्हणजे इथेन तर आहेच, पण जर त्याला आपण फंक्शनल ग्रुप जॉईन केला तर तो इथेनॉल तयार होतो, ज्याच्या प्रॉपर्टीज इथेनपेक्षा खूप वेगळ्या आहेत. ओके, सो या सगळ्या कंपाऊंड्समध्ये जर आपण पाहिलं तर अल्कोहोल हा एक कॉमन आहे. ओके, कॉमन फंक्शनल ग्रुप आहे. सो थ्रू द लेंथ ऑफ द कार्बन चेन्स इन देम इज डिफरंट. म्हणजे यांची लेंथ जरी वेगवेगळी असली, आता हा छोटा आहे, हा मोठा आहे, हा सगळ्यात मोठा आहे, तर अशा पद्धतीने लेंथ जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्यांमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तर तो एकच आहे. म्हणजेच एक सेम फंक्शनल ग्रुप त्यामध्ये आहे. So the series of compounds formed by joining the same functional group in the place of a particular hydrogen atom on the chains having sequentially increasing length is called homologous series. म्हणजे अशी सिरीज की ज्याची लेंथ खूप मोठी आहे किंवा त्याच्यामध्ये खूप सारे कार्बन ॲटम्स असतील, परंतु त्याच्यामध्ये सिंगल फंक्शनल ग्रुप म्हणजे एकच सेम फंक्शनल ग्रुप असणार आहे. म्हणजे जर अल्कोहोल तर फक्त अल्कोहोलच असणार आहे, त्याला आपण होमोलॉगस सिरीज असं म्हणतो. ओके, सो देर आर डिफरंट होमोलॉगस सिरीज इन अकॉर्डन्स विथ द फंक्शनल ग्रुप. आधी आपण फंक्शनल ग्रुप पाहिलेले आहेत, एवढे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण फक्त अल्कोहोलचा विचार केला तर फक्त अल्कोहोलचं पण आपण आपण इथेनॉल तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण प्रोपॅनॉल तयार करू शकतो. म्हणजे फक्त अल्कोहोल हाच एक फंक्शनल ग्रुप घेऊन आपण किती सारे अजून कंपाऊंड्स तयार करू शकतो. सो तसंच अल्डिहाइड आपण घेऊन फंक्शनल ग्रुप घेऊन अजून तयार करू शकतो. मग त्याच्यानंतर आपण केटॉन घेऊ शकतो, कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने एक फंक्शनल ग्रुप घेऊन आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होमोलॉगस सिरीज तयार करू शकतो. जसं की या ठिकाणी सांगितले, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स, होमोलॉगस सिरीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्डिहाइड्स एक्सेट्रा. ऑल द मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज आर होमोलॉगस ऑफ इच अदर. म्हणजे होमोलॉगस सिरीजमधले जे सगळे मेंबर्स असतात किंवा ज्या सगळ्या चेन्स असतात तर त्या एक दुसऱ्याला होमोलॉगस असतात. सो अर्लियर यू फिल्ड द स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड मोलिक्युलर फॉर्म्युला इन टेबल 9.12. आपण हा जो 9.12 टेबल होता तर हा पूर्ण पाहिला आहे, कारण याच्या पुढे जे पण आपण शिकणार आहोत त्या सगळ्याचं बेसिक हाच टेबल आहे. ओके, सो तो टेबल तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, from that the initial part of the homologous series of alkanes was formed. So let us understand the characteristics of homologous series by considering initial parts of homologous series of alkanes, alkenes and alcohols. सो आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा तर अल्केन्सचं पाहणार आहोत. जसं की या ठिकाणी मिथेन आहे. आता मिथेनचं मोलिक्युलर फॉर्म्युला आतापर्यंत तुमचा पाठ झाला असेल, CH4 आहे. कंडेन्स स्ट्रक्चर फॉर्म्युला पण CH4 आहे, कारण याला आपण अशा पद्धतीने स्प्लिट नाही करू शकत एकच कार्बन असल्यामुळे. त्याच्यानंतर पुढे आहे, याच्यामध्ये कार्बन ॲटम्स काय आहेत तर फक्त एकच कार्बन ॲटम आहे, सो 1. त्याच्यानंतर या ठिकाणी CH किती युनिट्स आहेत, CH2 किती आहेत तर या ठिकाणी एकच CH2 तयार होऊ शकतो, CH2 बॉन्ड, कारण याच्यामध्ये कार्बन एकच आहे. सो एकच CH2 बॉन्ड तयार होऊ शकतो, सो त्या ठिकाणी एकच आहे. आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे -162 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, जसं की वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर आपण पाण्याला गरम केलं तर ते उकळायला लागतं. त्याच पद्धतीने जर आपण -162 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर टेम्परेचर मिथेनला दिलं तर मिथेन उकळायला लागणार. ओके, सो ते झालं त्याचं बॉइलिंग पॉईंट. त्याच्यानंतर पुढे आहे इथेन. आता या ठिकाणी इथेनचं मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H6. सो या ठिकाणी CH3 हा येणार आहे त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला, कारण 2 कार्बन आहेत. सो आपण 2 कार्बन घेतलेत, 6 हायड्रोजन आहेत. सो या ठिकाणी आपण 3 आणि 3 6 हायड्रोजन घेतलेले आहेत, मध्ये एक बॉन्ड टाकलेला आहे आपण. हा झाला त्याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, मग आता या ठिकाणी कार्बन ॲटम्स काय आहेत तर 2 आहेत. सो या ठिकाणी 2 लिहिले. आता या ठिकाणी नंबर ऑफ CH2 ॲटम्स काय आहेत तर या ठिकाणी एक CH2 आहे, या ठिकाणी एक CH2 आहे. सो या ठिकाणी 2 आहेत. ओके, आता याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे -88.5 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रोपेन. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रोपेनचं मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8. सो या ठिकाणी C3 आहेत म्हणजे 3 कार्बन ॲटम्स आहेत. या ठिकाणी आपण आधी कार्बन ॲटम्स 3 आहेत ते लिहून टाकूया. आणि त्याच्यानंतर H3. आता या ठिकाणी कॉर्नरला H3 का आहे तर ते आपण स्ट्रक्चर फॉर्म्युला आधी पाहूया, मग तुम्हाला समजेल. सो आता आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला समजून घेऊया. सो आता या ठिकाणी आपला जो कंपाऊंड होता तर तो होता प्रोपेन. ओके, प्रोपेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला जसं की आपण पाहिलं होतं C3H8 आहे. मग त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा आपण याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करूया. 3 कार्बन आहेत आपल्याकडे. प्रत्येकाची व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी या ठिकाणी 8 हायड्रोजन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8.
सो याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा तयार होतो, तर या ठिकाणी हा जो पार्ट आहे याला आपण पहिला पार्ट घेणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण कलर चेंज करूया सो तुम्हाला जास्त चांगलं समजेल. सो याला आपण घेणार आहोत पहिला पार्ट. मग आता याचा कंडेन्स फॉर्म्युला कसा होणार, CH3, कारण एक कार्बन आहे 3 हायड्रोजन आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण घेणार आहोत या ठिकाणी दुसरा पार्ट. आता दुसरा पार्ट केवढा आहे, तर हा आहे याचा दुसरा पार्ट, दॅट इज CH2. या ठिकाणी काय आहे, CH2. ओके. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आता आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी जर तिसरा पार्ट बघायचं झालं तर तिसरा पार्ट कोणता आहे, हा आहे तिसरा पार्ट. आता तिसऱ्या पार्टमध्ये काय घेतलेलं आहे, CH3, म्हणजे 3 H आहेत. ओके. आता आपण हे सगळं इरेज करूया. आता आपण हे सगळं इरेज करूया आणि या ठिकाणी ज्या बाकीच्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या आपण आता समजून घेणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं, CH3 कसं आलं, CH2 कसं आलं आणि CH3 कसं आलं. सो जर यांना आपण बॉन्डमध्ये टाकलं तर हाच आपला तयार होतो कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इझी आहे ना. ओके. सो अशाच पद्धतीने कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार होतात. आता त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे इथेन. ओके. इथेनचा आपला बघायचा राहिला होता फॉर्म्युला, सो आपण इथेनचा पण पाहून घेऊया. इथेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो आहे C2H6. म्हणजे आता याचं स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे, 2 C असणार आहेत आपल्याकडे आणि या ठिकाणी 4 जे असणार आहेत तर ते असणार आहेत हायड्रोजन. सो 1 2 3 4 5 6. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो पार्ट आहे तर हा पहिला पार्ट आपण घेऊया, म्हणजे या ठिकाणी एवढा पार्ट. ओके. आणि दुसरा जो पार्ट आहे तर तो पार्ट आपण घेऊया. दुसरा पार्ट जर आपण इथे बघितलं तर हा आहे याचा दुसरा पार्ट. सो आता या ठिकाणी जो आपला कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तर तो कसा होणार, या ठिकाणी CH3 आणि याचा पण CH3 आणि मध्ये CH3 बॉन्ड. अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण पाहणार आहोत ब्युटेन. सो आता या ठिकाणी पुढे आहे ब्युटेन. आता ब्युटेनचा या ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C4H10. म्हणजे आपण 4 जे C आहेत तर ते या ठिकाणी ड्रॉ करूया. या ठिकाणी प्रत्येक Cचं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी हायड्रोजन, आता हायड्रोजन किती येणार आहे, 10 हायड्रोजन. तुम्ही ते मोजून का 10 आहेत का नाहीत, ते 10च असणार आहेत. आणि आता या ठिकाणी 10 हायड्रोजन घेतल्यानंतर प्रत्येकाचं ग्रुप आपण तयार करणार आहोत. या ठिकाणी काय आहे, CH3 आहे. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये अर्थातच काय असणार आहे, CH2 असणार आहे. म्हणजे हे CH2 आहे, हे दुसरं पण CH2 आहे आणि हे तिसरं काय आहे, CH3. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर CH3 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 अशा पद्धतीने याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार झालेला आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत, तर कार्बनचे ॲटम्स 4 आहेत. सो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत 4. आता या ठिकाणी CH2 किती आहेत, 1 आणि 2. या ठिकाणी किती CH2 आहेत, 1 2, हे तर आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. आणि या ठिकाणी पण एक CH2, या ठिकाणी पण एक CH2, म्हणजे एकूण 4 CH2 आहेत. ओके. याचा बॉइलिंग पॉईंट 0 आहे. म्हणजे जेव्हा आपण 0 डिग्री सेल्सिअसवरती ब्युटेनला टेम्परेचर देणार तर तेव्हा ते बॉईल व्हायला लागेल, उकळायला लागेल. त्याच्यानंतर पुढे आहे पेंटेन. आता या ठिकाणी पेंटेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो आहे C5H12. आता तुम्हाला स्ट्रक्चर तर कसं ड्रॉ करायचं कळलेलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की त्याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3, म्हणजे पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन असणार आहेत, दुसऱ्या कार्बनला 2. आता 2च का, तर त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी फक्त 2च गरजेचे आहेत, कारण ऑलरेडी या बाजूला लागलेले आहेत, फक्त वर आणि खाली पाहिजेत. सो 2च गरजेचे असल्यामुळे CH2. त्याच्यानंतर CH2 आणि या ठिकाणी CH3. आता या ठिकाणी तुम्हाला कार्बनचे ॲटम्स किती पाहायला मिळत आहेत, 5. सो या ठिकाणी येणार आहे 5. आता या ठिकाणी CH2 किती आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि या ठिकाणी एक चौथा आणि या ठिकाणी एक 5वा, म्हणजे 5 CH2चे युनिट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, 36 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर पुढे आहे हेक्झेन. आता या ठिकाणी हेक्झेन जो आहे तर हेक्झेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला आहे, C6H14. ओके. सो C6H14 सांगितलं आहे. त्याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय दिलेला आहे, CH3 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आता हे जेव्हा तुम्ही याचं व्यवस्थित स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला अर्थातच कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळणार आहे, कारण तो कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. खूप एक्झाम्पल्स आपण घेतले होते. आता त्यानंतर पुढे आपण पाहतोय की याच्यामध्ये कार्बनचे मॉलिक्युल्स किती आहेत, कार्बन ॲटम्स किती आहेत, तर 6 आहेत. हेक्झेन याचा अर्थ 6च असणार आहेत. सो 6. त्याच्यानंतर CH2 असे युनिट्स किती आहेत, तर 1 2 3 4 हे तर क्लिअरली दिसत आहेत. या ठिकाणी एक 5, या ठिकाणी एक 6. आता या ठिकाणी CH3 आहे, म्हणजे याच्यामध्ये CH2 ऑलरेडी प्रेझेंट असणार आहे, त्याच्यामुळे आपण यांना पण कन्सिडर करतो. सो 6. अशा पद्धतीने या ठिकाणी याची उत्तरं आहेत. आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तर तो आहे 69 डिग्री सेल्सिअस. सो नेक्स्ट आहे
हे तर होतं होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स. अल्केन्समध्ये होमोलॉगस सिरीज कशी असते. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोल्स म्हणजे या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता वापरलेला आहे, बॉन्ड OH फंक्शनल ग्रुप या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, अल्कोहोल्स कशामध्ये येतं, कोणत्या हेटेरोॲटम जेंडर येतं, तर ऑक्सिजन. ओके, सो पहिल्यांदा आहे मिथेनॉल. आता या ठिकाणी मिथेनॉल आहे CH4O. म्हणजेच काय, आता याचं कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत. या ठिकाणी एकच कार्बन आहे, याला किती जोडलेले आहेत, 4 हायड्रोजन जोडलेले आहेत. परंतु आता या ठिकाणी आपण मिथेनॉल घेत असल्यामुळे हा जो एक हायड्रोजन ॲटम आहे, तर या एका हायड्रोजन ॲटमच्या ऐवजी आपल्याला कोणता ग्रुप घ्यायचा आहे, OH ग्रुप घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला अल्कोहोलचा ग्रुप घ्यायचा आहे. सो या ठिकाणी आपण घेऊया OH ग्रुप. मग आता याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा तयार होईल, तर CH3 आणि बॉन्ड काय येणार आहे, OH. सो हा झाला याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला, जो की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण बघू शकता. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर आता याच्यामध्ये विचारले की कार्बन ॲटम्स काय आहेत, तर कार्बन ॲटम्स फक्त 1 आहे. सो 1 लिहिणार आहोत. CH2 काय आहे, CH2 पण एकच आहे. सो 1 लिहिलेला आहे. आता या ठिकाणी मिथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट जर आपण पाहिलं तर 63 डिग्री सेल्सिअस आहे. आणि या ठिकाणी जर आपण मिथेनचं बॉइलिंग पॉईंट पाहिलं तर -162 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे जर आपण एखादा फंक्शनल ग्रुप हायड्रोजनच्या ऐवजी जर ॲड केला ऑक्सिजनचा फंक्शनल ग्रुप, तर त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये किती डिफरन्स पडू शकतो हे तुम्ही बघू शकता. कारण फक्त मिथेनचा बॉइलिंग पॉईंट जर आपण पाहिलं तर तो ऑलरेडी निगेटिव्हमध्ये आहे 162. आणि जर आपण मिथेनॉलचं पाहिलं, जेव्हा आपण OH जो अल्कोहोल आहे किंवा जो आपण फंक्शनल ग्रुप ॲड केला, तर तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉईंट किती झालेला आहे, तर 63 डिग्री सेल्सिअस. सो इतका मोठा फरक पडतो जेव्हा आपण एखादा फंक्शनल ग्रुप ॲड करतो, तेव्हा तो जो ॲटम आहे तर त्याच्या कंपाऊंड आहे त्याच्या प्रॉपर्टीज इतक्या मोठ्या प्रमाणात चेंज होतात. सो हे झालं मिथेनॉलबद्दल. आता आपण पाहतो इथेनॉल. इथेनॉलचं पण सेम आहे C2H6. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करणार, त्याच्याऐवजी आपण घेणार आहोत OH. त्यामुळे इथे हायड्रोजनची संख्या किती राहते, 5 राहते. ऑलरेडी किती होती, 6 होती, पण 5 राहते कारण आपण एक हायड्रोजन काढतोय. त्याच्याऐवजी आपण फंक्शनल ग्रुप वापरतो आहोत OH त्याच्यामुळे. ओके, सो आता या ठिकाणी कार्बन किती आहेत, तर 2 कार्बन आहेत. आता CH2 किती असणार आहेत, 1 आणि 2. सो 2 आहेत CH2 युनिट्स. आता याचा पण बॉइलिंग पॉईंट किती मोठ्या प्रमाणात चेंज झाला आहे, कारण आधी होता -88.5 डिग्री सेल्सिअस, आता झाला आहे 78 डिग्री सेल्सिअस. ओके, सो अशा पद्धतीने प्रॉपर्टीज चेंज होतात. त्यानंतर पुढे आहे प्रोपॅनॉल. आता प्रोपॅनॉलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, कारण तुमच्याकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, दॅट इज C3H8O. आता या ठिकाणी 8 H आहेत, बट एक H रिमूव्ह होणार. सो किती राहतील, 7 H राहतील. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी 7 H दाखवायचे आहेत. कसे दाखवणार आहात, तर CH3 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. म्हणजे या ठिकाणी किती H झाले, 4 आणि 3 7 H झाले. ओके, झालं तुमचं सगळे बॅलन्स सॅटिस्फाईड. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही कोणता फंक्शनल ग्रुप वापरलेला आहे, OH. आता कार्बन मॉलिक्युल्स किती आहेत, या ठिकाणी 3 आहेत. ओके, 1 2 आणि 3. CH2 किती आहेत, ते पण 3 आहेत. सो 3. याचा बॉइलिंग पॉईंट आहे 97 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे ब्युटेनॉल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. ओके, सो आता तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जितके हायड्रोजन असतील त्याच्यामधला एक हायड्रोजन कमी होणार आहे, कारण तिथे फंक्शनल ग्रुप जॉईंट होतो आहे जेव्हा आपण कंडेन्स फॉर्म्युला लिहिणार तर तेव्हा. आता या ठिकाणी कार्बन मॉलिक्युल्स किती आहेत, तर 4 आहेत कार्बन मॉलिक्युल्स. आता या ठिकाणी पुढे आहे की CH2 युनिट्स किती आहेत, तर हे तर क्लिअरली दिसत आहेत, 3 आहेत आणि हा एक चौथा. तर अशा पद्धतीने 4 CH2 युनिट्स आहेत आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे 118 डिग्री सेल्सिअस. आफ्टर दॅट होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन्स. आता या ठिकाणी पहिल्यांदा आहे इथिन. इथिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. पुढे आपल्याला विचारलं आहे की या ठिकाणी कार्बनचे नंबर्स किती आहेत, म्हणजे कार्बनचे मॉलिक्युल्स या ठिकाणी किती आहेत, तर कार्बनचे मॉलिक्युल्स आहेत 2. सो या ठिकाणी आपण घेतलेला आहे 2. त्याच्यानंतर CH2 किती आहेत, तर या ठिकाणी CH2चा सिंगल बॉन्ड विचारला आहे. सिंगल बॉन्ड आहे का, तर नाही, या ठिकाणी CH2चा डबल बॉन्ड आहे. ओके, त्याच्यामुळे 0 लिहिणार आहोत आपण. आणि या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट काय आहे इथिनचा, तर -102 डिग्री सेल्सिअस. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोपिन. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रोपिनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H6. ओके, मग आता या ठिकाणी त्याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा होईल, C3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ओके, हे तुम्ही जर स्ट्रक्चरमध्ये काढला तर तुम्हाला पटकन समजेल. सो तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहू शकता. आता या ठिकाणी कार्बन किती आहेत, 3 आहेत. आणि या ठिकाणी CH2 बॉन्ड किती आहेत, सिंगल बॉन्ड आपल्याला पाहिजे, तर CH2चा सिंगल बॉन्ड या ठिकाणी एकच आहे. CH3 आहे पण याच्यामध्ये CH2 इन्क्लुडेड आहे, त्याच्यामुळे 1 आहे. आणि याचं बॉइलिंग पॉईंट आहे -48 डिग्री सेल्सिअस.
आफ्टर दॅट आहे आय ब्युटेन म्हणजे आयझोब्युटेन आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत तर 1 2 3 4 आहेत या ठिकाणी कार्बन ॲटम्स. मग आता या ठिकाणी CH2 बॉन्ड किती आहेत, सिंगल बॉन्ड पाहिजे आपल्याला, एक आहे आणि या ठिकाणी आहे 2, म्हणजे या ठिकाणी CH2 किती आहेत, 2च आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतो आहे आय पेंटीन. आता आय पेंटीनमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे C5H10. ओके, C5H10. आता या ठिकाणी आपण पाहूया की त्याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया की या ठिकाणी कार्बन ॲटम्स किती आहेत. सो 1 2 3 4 5 आहेत. त्याच्यानंतर बॉन्ड CH2 बॉन्ड किती आहेत तर फर्स्ट इथे आहे, सेकंड इथे आहे, थर्ड इथे आहे, म्हणजे 3 आहेत. सो या ठिकाणी येणार आहे 3 आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे 30 डिग्री सेल्सिअस. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा चार्ट पूर्णतः भरलेला आहे. आणि या ठिकाणी जो युजर ब्रेन पॉवर आहे त्याचा जर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. सो ॲज पर युअर कमेंट्स युजर ब्रेन पॉवर या पेजवरचं आणि नेक्स्ट पेजवरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि त्याच्यानंतर जे आहे नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कार्बन कंपाऊंड्स ते आपण त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्येच आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम पण पाहणार आहोत, जे की या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा सो तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.